216 जागांवर महायुतीचा दणदणीत विजय, तर मविया 49 आणि 23 जागांवर इतर आघाड्यांचा विजय. राज्यात ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुपडा साफ. 127 नगरपालिकांवर भाजपचा झेंडा. शिवसेनेची 53 तर राष्ट्रवादीची 36 नगरपालिकेवर सत्ता. ठाकरेंची शिवसेना 8 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 7 नगरपालिकांवर सत्ता. सांगोल्यात माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी राखला गड. 17 पैकी 17 जागांवर बाजी. सांगोला नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने 5550 मतांनी विजयी. सांगोल्यात शेकाप आणि भाजपला जोरदार धक्का. नाशकात शिंदेंची शिवसेना ठरला सर्वात मोठा पक्ष. 11 पैकी 5 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष. मवियाचा सुपडा साफ, एकही नगराध्यक्ष नाही. त्र्यंबकेश्वरमध्ये मंत्री गिरीश महाजनांना धक्का. शिवसेनेची बाजी. कागल नगर परिषदेत शिंदे सेनेच्या संजय मंडलिक यांना धक्का. कागल नगर परिषदेत 23 पैकी 23 जागा जिंकल्या. नगराध्यक्षपदी सविता प्रताप माने विजयी. मालवणमध्ये निलेश राणेंचा भाऊ नितेश राणेंना धक्का. 20 पैकी 10 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचा विजय. ठाकरेंच्या शिवसेनेचा 4 जागांवर विजय तर एक अपक्ष विजयी. अजितदादांचे पुणे जिल्ह्यावर पुन्हा वर्चस्व कायम. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष विजयी. 17 पैकी 10 जागा दादांकडे, 1 जागा युतीकडे. निकाल लागता श्रीवर्धनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. श्रीवर्धनमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी नगराध्यक्ष शिंदेंच्या शिवसेनेत जाणार. नगराध्यक्ष अतुल चौगुले मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार. ठाकरे बंधूंची आज भेट होण्याची शक्यता. भेटीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. युतीची घोषणा होणार का याकडे लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज गिरगाव आणि भांडूपमध्ये मेळावा. आदित्य ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन.